नालासोपाऱ्यामध्ये बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। प्रहारचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांच्यासह कार्यकर्ते आता भाजपमध्ये गेलेत। राजन नाईक, स्नेहा दुबे, पंडित यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आजपासून जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत। जर्मनीमध्ये राहुल गांधी भारतीय समुदायासोबत संवाद साधणार आहेत। गेल्या 6 महिन्यांमध्ये राहुल गांधींचा हा 5वा परदेश दौरा आहे। 20 डिसेंबरपर्यंत राहुल गांधी परदेशात असतील। सॅम पित्रोदा देखील राहुल गांधी यांच्यासोबत हजर असणार आहे। एक महत्त्वाची बातमी बघूयात। आम आदमी पार्टी पुणे महानगरपालिका निवडणूक लढवणार आहे। आपकडनं निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। एकूण 25 उमेदवारांची पहिली यादी आपनं जाहीर केली असून आप पुणे महानगरपालिकेच्या सर्व जागांवरती उमेदवार देण्याची शक्यता आहे। तर मुंबई महानगरपालिकेसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे। मुंबईत एकूण 1,03,00,000 इतके मतदार आहेत। त्यामध्ये 53% पुरुष मतदार आणि 47% महिला मतदार। तर चांदिवलीमध्ये सर्वाधिक मतदार आहेत मुंबईमध्ये। त्यानंतर सायन कोळीवाडा या ठिकाणी सर्वात कमी मतदार आहेत। मुंबई महानगरपालिकेकडनं अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे। तर अमरावती शहरामध्ये 1,64,532 मतदारांची वाढ नोंदवली गेली आहे। अमरावती शहरामध्ये 9,64,532 इतक्या एकूण मतदारांची नोंद झाली आहे आणि वाढलेल्या मतदारांमुळे 53 नवी मतदान केंद्र तयार केली जाणार आहेत। अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे, पण मनपा निवडणुकीची तयारी कारण अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। एकूण किती मतदार यांची आकडेवारी समोर आली आहे। पुढची बातमी, साताऱ्याच्या पुसेगावमध्ये सेवागिरी यात्रेनिमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यभरातील 1100 बैलगाडा स्पर्धकांनी यात सहभाग घेतला। विश्वजित साळुंखे यांनी त्यांच्या ड्रोन कॅमेऱ्यात ही दृश्य टिपली आहेत। बैलगाडा शर्यतींचा हा थरार साताऱ्याच्या पुसेगावमधला। पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेटीगाठी सुरू झाल्या आहेत। आमदार सना मलिक या अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरीवरती आल्या आहेत। काही वेळापूर्वी माजी आमदार सुनील पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। हे दृश्य आहेत नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक या अजित पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या देवगिरी या बंगल्यावरती। तर नवाब मलिक यांच्यावरती जे काही आरोप केले जात आहेत महायुतीमध्ये, त्या संदर्भात सना मलिक यांनी पाठराखण केलेली होती आपल्या वडिलांची। आरोप झालेले आहेत मात्र ते सिद्ध झालेले नाहीत असं त्या म्हणाल्यात आणि आता त्या अजित पवारांच्या भेटीसाठी आल्यात।